नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विठ्ठल फंड, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वी वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 8 कंपनीच्या सभा भाग 2 या पाठातील अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या सभा भाग 1 आपण या अगोदर अभ्यासला. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कंपनीच्या सभा भाग 2 याचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये अभ्यासत असताना आपल्याला सभांचे जे विविध प्रकार आहेत त्या सभांच्या विविध प्रकारांचा अभ्यास यामध्ये करायचा. यामध्ये आपल्याला जवळपास कंपनीच्या ज्या सभा आहेत त्या सभा 3 प्रकारच्या आहेत. त्यामध्ये पहिली सभा भागधारकांची सभा, दुसरी संचालकांच्या सभा आणि तिसरी जी आहे धनकोंची सभा याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. जो हा डायग्राम दिलेला आहे या डायग्रामवर आपल्याला सभांचे जे प्रकार आहेत ते सभांचे प्रकार आपल्याला लक्षात येतात. बघा, कंपनीच्या सभा ह्या 3 प्रकारच्या सभा असतात. त्यामध्ये पहिली सभा ही भागधारकांची सभा आहे, दुसरी सभा ही संचालक मंडळाची सभा आहे आणि तिसरी सभा ही धनकोंची सभा आहे. भागधारकांच्या सभेचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, दुसरा प्रकार आहे विशेष सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभेचे 2 प्रकार, त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा 1 आणि विशेष सर्वसाधारण सभा 2 असे सर्वसाधारण सभेचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितले. आणि संचालक मंडळाच्या सभेचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये संचालक मंडळाच्या सभा आणि दुसरं समित्यांच्या सभा असा आपल्याला या डायग्रामनुसार एवढा सभेंचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. मग पहिल्यांदा आपण या ठिकाणी आज ज्या भागधारकांच्या सभा आहेत त्या भागधारकांच्या सभेचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. आपण पाहिलं की कंपनीचे जे भागधारक आहेत ते कंपनीचे भागधारक हे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होत असतात. म्हणून कंपनीला या ठिकाणी भागधारकांच्याही सभा त्या ठिकाणी घ्यावा लागत असतात. मग कंपनी भागधारकांच्या 2 प्रकारच्या कंपनी कायदा 2013 नुसार 2 प्रकारच्या सभा या ठिकाणी घेत असते. त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दुसरी म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा, की ज्या सर्वसाधारण सभेमध्ये या सभांचा प्रकार मोडतो. मग वार्षिक सर्वसाधारण सभा कलम 96 नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा कलम 96 नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा ही समहक्क भागधारकांची प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एकदाच भरवली जाणारी सभा आहे. की वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती फक्त आणि फक्त कोणाची भरवली जाणार आहे, तर जे कंपनीचे समहक्क भागधारक आहेत या समहक्क भागधारकांची सभा या ठिकाणून वर्षातून एकदा या ठिकाणाहून घेतली जात असते. असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे. मग वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो उद्देश असतो तो काय उद्देश आहे, कशासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेतली पाहिजे, तर आपण या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीचे जे भागधारक असतात ते कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग घेत असतात, कारण ते कंपनीला मालकी स्वरूपाचं भांडवल त्या ठिकाणी पुरवत असतात. त्यामुळे त्यांच्या सभा घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग ते कोणत्या उद्देशासाठी घेतल्या पाहिजे, तर जवळपास 5 प्रकारचे उद्देश त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला उद्देश त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे वार्षिक आर्थिक हिशोब पत्रके, संचालकाच्या वार्षिक अहवाल व हिशोब तपासणीचा जो अहवाल आहे त्या अहवालास मान्यता देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सभा ही घेतली गेली पाहिजे. दुसरा आहे की जो लाभांश जाहीर करायचा आहे, आपण या अगोदर अभ्यासलं होतं की संचालक मंडळ हे लाभांश जाहीर करत असतं, परंतु तो लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडावा लागतो आणि त्यामध्ये तुमच्या समहक्क भागधारकाची त्याला परवानगी घ्यावी लागते. मग ही परवानगी मिळवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे. म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच तुम्हाला ज्या लाभांश जो आहे तो लाभांश जाहीर करावा लागत असतो. तिसरा आहे निवृत्त होणाऱ्या संचालकाच्या जागी नवीन संचालकाची नियुक्ती करण्यासाठी, त्याचबरोबर निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासनिकाच्या जागी नवीन हिशोब तपासनिकाची नियुक्ती करण्यासाठी आणि कंपनीची जी प्रगतीचा आणि कामकाजाचा आढावा घेण्यासाठी कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा ही त्या ठिकाणी घ्यावी लागत असते, असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. या 5 उद्देशासाठी कंपनीनं वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेतली गेली
पाहिजे. मग ही वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभा तुम्हाला जर का व्यवस्थितरित्या पार पाडायची असेल तर कंपनी कायद्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी तुम्हाला काही कायदेशीर तरतुदीचं पालन करावं लागतं आणि त्या कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभा ही घ्यावी लागत असते. मग त्यामध्ये जवळपास 7 प्रकारच्या कायदेशीर तरतुदी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली सांगितलेली आहे ती म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो कालावधी आहे त्या कालावधीची मर्यादा काय घालून दिलेली आहे. जर का तुमची पहिल्यांदाच कंपनी स्थापन झाली असेल तर कंपनीला पहिल्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्यात पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ही तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. की कंपनी स्थापन झाल्यापासून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्याच्या आत पहिली तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे आणि पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या आहेत ते तुमचं आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्या पाहिजेत आणि 2 वार्षिक सर्वसाधारण सभेमधील जे अंतर आहे ते 15 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजेच ज्या तुमच्या 2 वार्षिक सर्वसाधारण सभा असतील त्या 2 वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या 15 महिन्याच्या आतमध्येच तुम्ही घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि जर का काही कारणासाठी तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुदतवाढ पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीचा जो नोंदणी अधिकारी आहे त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला पाहिजे आणि तो नोंदणी अधिकारी तुम्हाला पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त 3 महिन्याचा कालावधी हा वाढवून देत असतो. म्हणजेच पुढील 3 महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे मुदत संपल्यानंतर तुम्हाला पुढील 3 महिन्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ही घ्यावी लागणार आहे. ही पहिली कायदेशीर तरतूद सांगितली. दुसरी सांगितली सभा बोलवणारी जी अधिकारी व्यक्ती आहे ती कोण बोलवायची आहे. म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती फक्त आणि फक्त संचालक मंडळानेच त्या ठिकाणी बोलवायची आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी सभेची सूचना आहे जे जे सभासद या सभेला पात्र आहेत त्या सभासदाला या ठिकाणी सभेची सूचना ही सभेच्या 21 दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्ही सर्व सभासदाला पोस्टानं किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांना पाठवली गेलेली असली पाहिजे. 21 दिवस अगोदर पत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमामधून तुम्ही ती पाठवली गेली पाहिजे. त्यानंतर चौथी आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस वेळ आणि ठिकाण काय असलं पाहिजे. तर वार्षिक सर्वसाधारण सभेचं जे ठिकाण आहे ते ठिकाण कंपनीचं जे मुख्य कार्यालय असेल किंवा इतर जे कार्यालय असतील त्याच कार्यालयामध्ये तुम्ही ती सभा घेतली पाहिजे. आणि ती सभा कोणत्या दिवशी घेतली पाहिजे तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक ज्या सुट्ट्या आहेत शासकीय ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या वगळून कामकाजाच्या दिवशी आणि कामकाजाच्या वेळेमध्येच म्हणजेच सकाळी 9 ते संध्याकाळी 6च्या दरम्यानच तुम्ही ती सभा घेतलेली असली पाहिजे. शासकीय सुट्ट्या वगळून तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली गेली पाहिजे. ही चौथी आपल्याला या ठिकाणी कायदेशीर तरतूद सांगितली. आणि 5वी अत्यंत महत्त्वाची सांगितली गणसंख्या. गणसंख्या म्हणजे काय आहे तर सभा कायदेशीररित्या पार पाडण्यासाठी जी सभासद संख्या लागते त्या सभासद संख्येला आपण या ठिकाणी गणसंख्या असे म्हणतो. आणि ती गणसंख्या किती असली पाहिजे कंपनी कायदा 2013 नुसार तर ज्या कंपनीची सभासद संख्या ही 1000 पेक्षा कमी आहे त्या कंपनीला 5 सभासद हे गणसंख्या म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. ज्या कंपनीची सभासद संख्या आहे 1000 पेक्षा परंतु 5000 पेक्षा कमी आहे अशा कंपनीला 15 सभासद म्हणून गणसंख्या त्या ठिकाणी निर्धारित केली जाईल. आणि ज्या कंपनीच्या सभासद संख्या ही 5000 पेक्षा जास्त आहे अशा कंपनीला गणसंख्या म्हणून 30 सभासद त्या ठिकाणी गणसंख्या म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत असते. या गणसंख्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत. जर का तुमच्या कंपनीची सभासद संख्या 1000 असेल किंवा 1000 पेक्षा कमी असेल तर 5 सभासद, 1000 ते 5000 असेल तर 15 सभासद आणि 5000 पेक्षा जास्त असेल तर तुमचे 30 सभासद त्या ठिकाणी गणसंख्या म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे. हे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये. आणि खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 सभासद वैयक्तिकरित्या हजर असतील तर ती त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे 5व्या कायदेशीर तरतुदीमध्ये. त्यानंतर 6वी कायदेशीर तरतूद त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे सभा तहकूब करणे.
मग सभा काय कोणत्या कारणासाठी तहकूब होत असते? जर का तुमची गणसंख्या अभाव असेल, म्हणजे जर का तुमची 1000 पेक्षा कमी संख्या असेल आणि त्या ठिकाणी जर का 5ही सभासद उपस्थित नसेल किंवा 1000 ते 5000 पर्यंत तुमची सभासद संख्या असेल आणि त्या ठिकाणी 15 सभासद हजर नसतील, तर अशा वेळेस तुमची सभा त्या ठिकाणी तहकूब केली जाते आणि ती सभा पुढील आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी ही घेतली जात असते. आणि 7वं आपल्याला त्यांनी सांगितलं, जर का सभा घेण्यामध्ये कंपनीनं काही कसूर दाखवला असेल तर जर कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार किंवा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार योग्य मुदतीत सभा न बोलवल्यास त्यास वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यास दोषी समजण्यात येते व त्यासाठी कंपनीला व कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला रुपये 1 लाखापर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकत असते. आणि जर का दोषयुक्त कार्य असेल आणि ते चालू राहिल्यास प्रत्येक दिवसाला रुपये 5000 पर्यंतचा दंड त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. असं आपल्याला या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये कायदेशीर तरतुदी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी जी सभासदांची सभा आहे ती म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा. आपण पाहिली वार्षिक सर्वसाधारण सभा. आता भागधारकांची दुसरी जी सभा आहे ती आहे विशेष सर्वसाधारण सभा कलम 100 नुसार. ही सभा कशासाठी घेतली जात असते? तर ही सभा विशेष व तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही सभा या ठिकाणी घेतली जात असते. विशेष सर्वसाधारण सभा कशाला म्हणायचं? तर जी सभा विशेष व तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी घेतली जात असते त्या सभेला या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणायचं. आणि या सभेमध्ये विशेष कामकाज हे चालत असतं. त्यामुळे विशेष कामकाजासाठी जी बोलवलेली सभा असते त्या सभेला या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणायचं आहे. मग ही सभा घेण्यामागे कंपनीचा उद्देश काय आहे? तर जवळपास 5 प्रकारचा उद्देश आहे. यामध्ये पहिला आहे, जर का तुमच्या घटनापत्रकात बदल करायचा असेल. दुसरा आहे, जर तुमच्या नियमावलीतील काही नियमांमध्ये बदल करायचा असेल. तिसरा आहे, संचालकाचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर जर का एखाद्या संचालकाला त्यांच्या पदावरून काढून टाकायचं असेल. तसंच चौथा आहे, हिशोब तपासनिकाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत जर का त्याला त्याच्या पदावरून दूर करायचं असेल. आणि 5वा आहे, कंपनीचे जर का ऐच्छिक विसर्जन करायचं असेल तर तुम्हाला विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी बोलवता येत असते. मग विशेष सर्वसाधारण सभा ज्यावेळेस तुम्ही बोलवत असता त्यावेळेस बोलवण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच आपल्याला या ठिकाणी सभा ही बोलवावी लागत असते. मग त्यामध्ये जवळपास आपल्याला त्यांनी सभा बोलवणारी जी अधिकारी व्यक्ती आहे ती कोण आहे, मग कोण कोण ही वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा बोलू शकतं? तर त्यामध्ये संचालक मंडळ या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा बोलू शकतं. दुसरं, सभासदाच्या मागणीनुसार संचालक मंडळ या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा बोलू शकतं. तिसरं, मागणी करणाऱ्या सभासदाकडून विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी बोलवली जाऊ शकते. चौथं, राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ जे आहे ते या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी तुमची बोलवू शकत असतं. परंतु यामध्ये जर का तुमच्या सभासदाच्या मागणीवरून संचालक मंडळाने जर सभा बोलवलेली असेल तर त्यामध्ये 1 वसूल भागभांडवल धारक करणारे आणि मतदानाचे हक्क असणारे सभासद आणि भागभांडवल नसलेल्या कंपनीच्या भागातील 10% मतदान असणारे सभासद या ठिकाणी तुमची विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवू शकत असतात. मग विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये, सूचनेच्या बाबतीमध्ये असेल, गणसंख्येच्या बाबतीमध्ये असेल किंवा वार्षिक तुमचे जे सभासद आहेत त्या सभासदांना सूचना कधी पाठवायची, कशी पाठवायची, या सभेसाठी विशेष सर्वसाधारण सभेसाठी गणसंख्या किती आहे, कशी असली पाहिजे, तर ही गणसंख्या असेल, सभेची सूचना असेल, हे सर्व तुमचं वार्षिक सर्वसाधारण सभेप्रमाणेच त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच कसं असणार आहे ते 21 दिवस अगोदर तुम्ही ती सभासदांना सूचना पाठवलेली असली पाहिजे. त्याचबरोबर गणसंख्येच्या बाबतीमध्ये 5, 15 आणि 30 अशी आपल्याला निश्चित करून दिलेली आहे आणि खाजगीच्या बाबतीमध्ये 2 निश्चित केलेली आहे. तीच अट या ठिकाणी लागू असणार आहे असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा दुसरा प्रकार झाला. त्यानंतर विशेष वर्गाच्या सभा कलम 48.
की तिसरा प्रकार आपल्याला सभासदांच्या सभेचा त्यांनी सांगितला होता विशेष वर्गाच्या सभा. मग विशेष वर्गाच्या सभा कशाला म्हणायचं आहे, तर विशेष वर्गाच्या सभा म्हणजे भागधारकाच्या विशिष्ट वर्गाच्या हक्क व कर्तव्यामध्ये बदल करण्यासाठी आणि त्यांची संमती घेण्यासाठी भरविल्या जाणाऱ्या ज्या सभा असतात त्या सभांना या ठिकाणी आपण विशेष वर्गाच्या सभा असं या ठिकाणी म्हणत असतो. मग अशा सभेमध्ये विशेष ठराव हे मंजूर केले जात असतात की विशिष्ट वर्गाचे जे हक्क आहेत, त्यांचे कर्तव्य आहेत, यामध्ये जर का काही बदल होत असेल, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत असतील तर त्यासाठी अशा प्रकारच्या सभा बोलवल्या जात असतात आणि या सभेमध्ये विशेष प्रकारचे ठराव हे मंजूर केले जात असतात. अशा प्रकारे आपण ज्या भागधारकांच्या सभा आहेत, एक वार्षिक सर्वसाधारण सभा, दुसरी विशेष सर्वसाधारण सभा आणि तिसरी विशिष्ट वर्गाच्या सभा या ठिकाणी आपण अभ्यासल्या. यानंतर आपल्याला पुढच्या याच्यामध्ये संचालक मंडळाच्या ज्या सभा आहेत त्या संचालक मंडळाच्या सभेचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मग संचालक मंडळाच्या सभेत आपल्याला दोन प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक म्हणजे संचालक मंडळाच्या सभा आणि दुसरं म्हणजे समित्यांच्या सभा. त्यामध्ये आपण सुरुवातीला संचालक मंडळाच्या सभेचा अभ्यास करणार आहोत. संचालक मंडळाच्या सभा कलम 173 नुसार आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपण पाहतो की कंपनीचे खरेखुरे मालक हे कंपनीचे भागधारक असतात, परंतु संचालक मंडळ हे भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. संचालक हे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहत असतात, पाहण्यासाठी ते जबाबदार धरलेले असतात आणि कंपनीच्या व्यवस्थापनासंबंधीच्या धोरणात्मक बाबीची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संचालकाच्या सभा ह्या भरवाव्या लागत असतात. कारण की कंपनीच्या मालक जे आहेत ते कंपनीचे खरेखुरे मालक हे कंपनीचे भागधारक असतात आणि ते देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये विखुरलेले असतात आणि देशाच्या कान्याकोपऱ्यात विखुरलेले असल्यामुळे त्यांना दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालक मंडळाची नियुक्ती ही करावी लागत असते आणि हे संचालक मंडळ हे कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन ते पाहत असतात आणि दैनंदिन व्यवस्थापन किंवा दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी त्यांना काय करावं लागत असतं, विशिष्ट सभा त्या ठिकाणी घ्याव्या लागत असतात. मग त्यामध्ये आपण पाहिलं दोन प्रकारच्या सभा त्यांनी घ्याव्या लागत असतात. एक म्हणजे संचालकाच्या सभा आणि दुसऱ्या म्हणजे समित्यांच्या सभा. मग संचालक मंडळाच्या सभा ज्या आहेत यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कंपनीच्या व्यवसायाचे व्यवस्थापन नियमित करण्यासाठी संचालक मंडळाच्या सभा ह्या भरविल्या जात असतात. संचालक मंडळाच्या सभेद्वारे सामूहिकपणे त्यांचे अधिकार बजावू शकत असतात असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मग संचालक मंडळाच्या सभा ज्या पद्धतीने तुम्हाला घ्यावे लागत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करता येत असतं, तर संचालक मंडळाच्या सभेसाठी काही कायदेशीर तरतुदी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या कायदेशीर तरतुदीची पूर्तता करूनच तुम्हाला या ठिकाणी संचालक मंडळाची सभा घ्याव्या लागत असतात. त्यामध्ये पहिली संचालक मंडळाची कायदेशीर तरतूद आहे ती म्हणजे सभा बोलवणारी जी अधिकारी व्यक्ती आहे ती कोण आहे. जसं आपण पाहिलं होतं की भागधारकांच्या सभा बोलवण्यासाठी संचालक मंडळ हे अधिकारी व्यक्ती असतं, तसं संचालक मंडळाच्या सभा बोलवण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेचा जो अध्यक्ष आहे तो अध्यक्ष या ठिकाणी संचालक मंडळाची सभा बोलवण्याचा योग्य अधिकारी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मग सभासदांची किंवा सभांची जी संख्या आहे, किती सभा घेतला पाहिजे, कालावधी काय असला पाहिजे सभेचा, तर त्यांनी सांगितलं जर का संचालक मंडळाची पहिलीच सभा असेल तर ती सभा प्रत्येक कंपनीने संचालक मंडळाची पहिली सभा कंपनीच्या स्थापनेनंतर 30 दिवसात भरविणे आवश्यक आहे. म्हणजेच कंपनी स्थापन जर केलेली असेल तर त्या कंपनी स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत तुम्ही पहिली संचालकाची सभा ही घेतलेली असली पाहिजे. आणि पुढील संचालकाच्या सभेच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की पुढील प्रत्येक आर्थिक वर्षाच्या किमान 4 वेळा संचालक मंडळाच्या सभा ह्या झाल्या पाहिजेतच. म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभा ह्या कमीत कमी 4 सभा तरी झालेल्या असल्या पाहिजेत आणि प्रत्येक सभेमधील जे अंतर आहे ते 120 दिवसापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे 120 दिवस संपले की लगेच तुमची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली पाहिजे, 120 दिवस संपले की लगेच तिसरी झाली पाहिजे, 120 दिवस झाले की लगेच चौथी संचालकाची सभा झाली पाहिजे. कमीत कमी 4 संचालकाच्या सभा ह्या त्या आर्थिक वर्षामध्ये झाल्या पाहिजे. त्यापेक्षा जास्त घेतल्या तरी त्या ठिकाणी चालतात. आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर त्या ठिकाणी एक व्यक्ती कंपनी किंवा लहान कंपनी किंवा निष्क्रिय कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक वर्षाची किमान एक सभा
तरी त्या ठिकाणी घेतलेली असली पाहिजे आणि त्या सभेमधील अंतर हे 90 दिवसापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे प्रत्येक 6 महिन्यातून एक सभा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली असली पाहिजे. त्यानंतर वास्तविक सभेच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की वास्तविक सभेच्या बाबतीमध्ये संचालक मंडळाच्या सभेत संचालकाचा सहभाग हा व्यक्तिशः किंवा दृकश्राव्य पद्धतीने असतो. सदर सभा ही संचालकाच्या सभेचे सहभाग रेकॉर्डिंग व ओळखण्यासाठी सक्षम झाले पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी दुसरी तरतूद सांगितली. तिसरी तरतूद सांगितली सभेची सूचना जी आहे कलम 173 उपकलम 3 नुसार त्यांनी सांगितलेलं आहे की संचालक मंडळाच्या सभेची जी सूचना आहे प्रत्येक संचालकाला ही 7 दिवस सभेच्या 7 दिवस अगोदर एकतर पत्राद्वारे किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमातून त्या संचालक मंडळाला मिळालेली असली पाहिजे. तसेच सूचना देण्यासाठी जर का काही कंपनीनं सूचना प्रत्येक संचालकाला सभेची सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी मुदतीत न पाठवल्यास तो ₹25,000 पर्यंतच्या दंडास पात्र राहू शकतो असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तिसरं आहे ती म्हणजे गणसंख्या. कलम 174 नुसार कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभेसाठी एकूण संचालकाच्या 1/3 किंवा 2 यापैकी जी संख्या जास्त असेल ती संख्या तुम्ही या ठिकाणी संचालक मंडळाची गणसंख्या म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरायची आहे. म्हणजे जर का तुम्हाला संचालक मंडळाच्या सभा घ्यायच्या असतील तर त्या संचालक मंडळाच्या सभेसाठीची गणसंख्या काय सांगितलेली आहे कलम 174 नुसार 1/3 किंवा 2 यापैकी जी संख्या मोठी वाटेल ती संख्या तुम्ही त्या ठिकाणी ग्राह्य धरायची आणि तुमच्या संचालक मंडळाची सभा त्या ठिकाणी घ्यायची. आणि जर का संचालक मंडळाची सभा ही गणसंख्या अभावी तहकूब झाली तर ती सभा पुढील आठवड्यामध्ये त्याच दिवशी त्याच वेळी त्याच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजेच जर का सभा तहकूब झाली असेल तर ती सभा गणसंख्या अभावीच तुमची सभा त्या ठिकाणी तहकूब होणार आहे आणि ती सभा तहकूब झाल्यानंतर ती सभा पुढील आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळी त्याच ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी संचालक मंडळाच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत या कायदेशीर तरतुदीचं पालन करून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे संचालक मंडळाच्या सभा घ्याव्या लागणार आहेत. आणि शेवटचा आहे यामधील ते म्हणजे धनकोंच्या सभा. सभांच्या प्रकारामधील शेवटची सभा म्हणजेच धनको की ज्यांनी कंपनीला कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल पुरवलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी धनको असं म्हणत असतो. मग ते कोणकोणते धनको आले तर कर्जरोखेधारक आहेत, ठेवीदार आहेत, बँका आहेत, कर्ज देणाऱ्या इत्यादी प्रकारचं कर्ज समस्याशी संबंधित नियम व अटीवर चर्चा करण्यासाठी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी धनकोंच्या सभा त्या ठिकाणी बोलावल्या जात असतात. की कंपनीला जे कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल ज्या ज्या व्यक्तींनी पुरवलेलं आहे त्यामध्ये तुमचं कर्जरोखेधारक असेल, त्यामध्ये तुमचा ठेवीदार असेल, त्यामध्ये तुमच्या बँका असतील, त्यामध्ये तुमच्या वित्तीय संस्था असतील, तुमचं अनेक प्रकारचं या ठिकाणी कर्जाऊ भांडवल पुरवणारे जे व्यक्ती आहेत त्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे नियम आणि अटीवर काही चर्चा करण्यासाठी अशा प्रकारच्या सभा त्या ठिकाणी बोलावल्या जात असतात आणि त्या सभेला आपल्याला या ठिकाणी धनकोंच्या सभा असं म्हणत असतात. मग या सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जात असते तर तुमच्या व्याजाच्या दरामध्ये बदल करण्यासाठी, तारणाविषयी जे तुम्ही तारण ठेवलेले आहे त्या तारणाविषयीची चर्चा त्या ठिकाणी केली जात असते. हक्कामध्ये काही बदल करायचे असतील तर हक्कामध्ये बदलासाठी या ठिकाणी चर्चा केली जात असते. आणि जेव्हा कंपनी आर्थिक अडचणीत असते तेव्हा धनकोंचा पाठिंबा मिळवण्यासाठी धनकोंच्या सभा त्या ठिकाणी बोलवल्या जात असतात. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आपला शेवटचा जो घटक होता माझ्याकडे आलेला कंपनीच्या सभा भाग 2 हा या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.